मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा। हेच हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी राज्य सरकारने जो GR काढला तोच GR रद्द करण्यात यावा यासाठी बीडमध्ये उद्या छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये बीड शहरातल्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलावर एक OBC महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या सभेतून छगन भुजबळ यांची जी प्रमुख मागणी असणार आहे ती असणार आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने जो हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे तो निर्णय रद्द करण्यात यावा। आणि याच महाएल्गार सभेची तयारी सध्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलावर जोरात सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। याच क्रीडा संकुलावर एक भव्य असं स्टेज उभारण्यात येत आहे। या स्टेजच्या पाठीमागे एक LCD स्क्रीन देखील लावण्यात येणार आहे। आणि या सभेला संबोधित करण्यासाठी उद्या छगन भुजबळ असतील, लक्ष्मण हाके असतील हे बीडमध्ये दाखल होतील। मात्र या सभेपूर्वीच छगन भुजबळ हे मंत्री असल्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊनच बीडमध्ये पाऊल ठेवावा असा इशारा मराठा आंदोलकांनी दिलेला आहे। त्यामुळे उद्या काही वेळ बीडमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळू शकतं। तर या सभेचं आयोजन ज्यांनी केलं आहे ते आयोजकांकडून मंत्री पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील यांना देखील निमंत्रण देण्यात आलेला आहे। कारण काही दिवसापूर्वी असाच एक OBC समाजाचा मेळावा बीड शहरामध्ये झाला होता। मात्र या मेळाव्याला पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील यांची अनुपस्थिती होती आणि आता याच महाएल्गार सभेला त्या दोन नेत्यांची उपस्थिती राहणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे छगन भुजबळ यांना बीडमध्ये येण्यासाठी मराठा आंदोलकांनी विरोध केला आहे। तर याच सभेची जयंत तयारी सध्या या क्रीडा संकुलावर सुरू आहे। त्यामुळे उद्या या OBC महाएल्गार सभेतून छगन भुजबळ नेमकं कुणावर निशाणा साधणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन मुकुंद सर, मी आप्पासाहेब मोहरकर, लोकाशा TV, बीड।